जिल्हा कोषागार कार्यालय अहिल्यानगर या कार्यालयामध्ये माऊली व्याख्यानमाला अंतर्गत श्री दत्तात्रय वारकड साहेब यांचं आगमन झालं आणि त्यांनी आमच्या या जिल्हा कोषागार कार्यालयातील सर्व शाखेतील कर्मचारी व अधिकारी वर्ग यांना उत्तम अशा प्रकारे जे आज जीवनामध्ये आनंद कशा पद्धतीने राहायला गेलं पाहिजे त्याच ठिकाणी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। तर वारकड साहेबांचा परिचय या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी करून दिला। तर ते एक BA शाखेचे पदवीधर आहेत आणि MSW त्यांनी CSRD आपल्या नगर जिल्ह्यातील कार्यालयातून केलेलं आहे। तर त्यांना लेखन आणि वक्तृत्वाची विशेष आवड आहे आणि साईड बाय साईड त्यांनी या ठिकाणी व्यक्तिमत्व विकास गुणांचा या ठिकाणी उपयोग करून अति उत्तम असं या ठिकाणी प्रेझेंटेशन आमच्या या सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिलं। तर जीवनामध्ये आनंद हा खूप महत्त्वाचा आहे। कार्यालयामध्ये कर्मचारी जेव्हा कार्यरत असतो त्याला दिवसभराचं कामकाज करत असताना जे काय स्ट्रेसमध्ये तो काम करतो किंवा निगेटिव्ह वर्किंग काम करत असताना त्याच्या मनामध्ये येतात, परंतु ते त्यावरती कशा पद्धतीने मात केली तर कार्यालयाचं कामकाज आणि प्रशासनाचं कामकाज जेणेकरून जिल्ह्याचं कामकाज आणि आपल्या देशाचं कामकाज यामध्ये त्या कर्मचाऱ्याला सहभागी होता येईल अशा पद्धतीने या ठिकाणी श्री वारकड साहेबांनी आपल्या या मनोगतामध्ये आणि त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये सादरीकरण केलं। खूप असं उत्तम या ठिकाणी आम्हाला मौलिक असं मार्गदर्शन श्री वारकड साहेबांनी केलं। तर अशा पद्धतीचं मार्गदर्शनाची प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये इव्हन महाविद्यालयामध्ये आवश्यकता आहे, कारण हे जे मार्गदर्शन आहे हे आजकालच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं झालेलं आहे। कारण जीवन जगत असताना मनुष्य काही अनावश्यक गोष्टीला तो ॲडिक्ट झालेला आहे। उदाहरणच द्यायचं म्हटलं तर हा मोबाईल आहे। या मोबाईलच्या माध्यमातून अनेकांचं जीवन या ठिकाणी एका बंदिस्त अशा स्वरूपात झालेलं आहे। तर त्यावरती कशा पद्धतीने मात करता येईल तर त्या मात करण्यासाठी वारकड सरांनी अतिशय काही क्ल्यू आणि या ठिकाणी कशा पद्धतीने उपाययोजना करता येतील आपल्याला आनंदी जीवनासाठी आणि तो आपला विकास त्या जीवनाचा कसा करता येईल। तर ज्ञानेश्वरीच्या वेगवेगळ्या अध्यायातून आध्यात्मिक उदाहरणे देऊन तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनामध्ये कशा अडचणी निर्माण झाल्या, कशा अडचणी आल्या, त्यातून त्यांनी मात करून आपलं जीवन आनंदी बनवलं। तर या अनेक उदाहरणांचा या ठिकाणी सांगोपांग त्यांनी उल्लेख केला आणि आमच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यांनी उत्तम असं ज्ञानार्जन करण्याचं काम केलं। तर मी कार्यालयाच्या वतीने तर त्यांचं मी खरोखर कौतुक करतो आणि परत त्यांना धन्यवाद देतो, कारण त्यांचं जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून त्यांचं या अखंड असं माऊली व्याख्यानमाला अंतर्गत कामकाज जिल्हाभर जिल्ह्याच्या बाहेरही चालू आहे। तर नक्कीच आपल्या वेगवेगळ्या ज्या संस्था असतील, महाविद्यालय असतील किंवा शासकीय कार्यालय असतील या ठिकाणी नक्कीच जर त्यांचा आपल्याला कधी संधी मिळाली तर मी कार्यालय प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांना आवाहन करतो की नक्कीच त्यांना आपण या ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये आपल्या संबंधित संस्थेमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या ज्ञानाचा, या मार्गदर्शनाचा उपयोग कार्यालय प्रमुखांनी करून घ्यावा आणि मी त्यांच्या भावी कार्यासाठी मी सुयश चिंतितो। आणि जे काय मीडिएटर, कॅमेरामन यांनी आम्हाला या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी साथ दिली त्यांचंही मी धन्यवाद देऊन कार्यालयाच्या वतीने मी सर्वांचं आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो।